कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 64 आपण बघत आहात। या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मसवड येथील अशोक महाराज गुरव आहेत। शिक्षक ते कीर्तनकार असा हा त्यांचा जीवनातील प्रवास झालेला आहे। महाराजांचा हा कसा प्रवास झाला या संदर्भात आज आपण त्याच्याशी गप्पा मारताना जाणून घेणार आहोत। आपण ज्या ठिकाणी महाराजांची मुलाखत घेत आहोत त्याच ठिकाणी अर्थात विठ्ठल मंदिरामध्ये आपल्याला अशोक गुरव महाराज यांची कीर्तन सेवा ऐकवायला मिळत आहे। अखंड हरिनाम सप्ताह ज्या मंदिरात आहे त्याच ठिकाणी महाराजांची कीर्तन सेवा सुरू आहे। आपल्याला कीर्तन सेवा ऐकवायला मिळत आहे। ऐकूया आपण थोडा वेळ महाराजांची कीर्तन सेवा। रामकृष्ण हरी महाराज। रामकृष्ण हरी। महाराज तुमच्यासाठी पहिलाच प्रश्न आहे की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण MA BEd झालेलं आहे। MA BEd। बरं, MA BEd झाल्यानंतर पुढे कसा नोकरीचा प्रवास झाला, म्हणजे व्यवसाय नोकरी? हा, मी सुरुवातीला शिक्षक म्हणून काम करत होतो। बरं, हा। आणि शिक्षक म्हणून काम करत असताना केलं काम शिक्षक म्हणून काय? सगळं आटपाडी तालुक्यात माझं शिक्षण। प्राथमिक शिक्षक। प्राथमिक शिक्षक आटपाडी तालुक्यातलं कुठलं गाव? आटपाडी तर राजेवाडी आपल्या इथं जवळ गाव आहे। राजेवाडीत माझी हा शेजारी 10 वर्ष सर्व्हिस झाली। दिगंचीला 5 वर्ष झाली। झरे तिथं 10 वर्ष झाली। अशी जवळपासच माझी सगळी सेवा झालेली आहे। आणि इथं हे मसवड मध्ये आमच्याकडे हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे। या मंदिराचे महाराज तुम्ही शिक्षक म्हणून रिटायर झाला का मुख्याध्यापक काय म्हणून? मी मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालो शेवटी। माध्यमिक प्राथमिक शिक्षक। किती साली झाला रिटायर का? 2022 ला मी रिटायर झालो। 2022 ला रिटायर झाला। आता एक सांगा महाराज, तुम्ही 2022 ला रिटायर झाला, पण तुळशीची माळ जी गळ्यात आहे तुमची, ती तुळशीची माळ केव्हा घातली? कसा तो प्रसंग आहे? म्हणजे मी हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांचं प्रवचन आमच्या इथं मसवडमध्ये होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच लोकांनी माळ घातली आणि मलाही त्यावेळेला घालावीशी वाटली, म्हणून मी त्यांच्याकडून हरिभक्त पारायण बाबा महाराज सातारकर हे आमचे गुरु आहेत, त्यांच्या गुरुकडून ती माळ घातलेली आहे। बर, आता आपण माळ घातली की कीर्तन भजनाला जातो इथपर्यंत आपलं ठीक आहे, कारण शिक्षक पेशा कुटुंब हे सगळं सांभाळत आपण, पण असा कसा मनात विचार आला की आता आपण प्रवचन सांगावं, कीर्तन सांगावं? कसा विचार तिकडे बदलला आणि तुम्ही प्रत्यक्ष या क्षेत्राकडे वळला? बरोबर आहे। तर आमच्याकडे हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये कीर्तन व्हावं, भजन व्हावं, सप्ताह व्हावा अशी अनेक लोकांची इच्छा होती। बरं, आणि मग आम्ही इथं सुरुवातीला भजनाचा कार्यक्रम घेतला। दर एकादशीला भजन, वर्षातून एकदा मे महिन्यामध्ये सप्ताह, आणि पुन्हा वर्षातून माघवारीला मसवड ते पंढरपूर एक 500 लोकांची दिंडी आम्ही पायी चालत सुरू केलेली आहे। त्यालाही 20 वर्षाचा कालखंड झालेला आहे। आणि मग असं कीर्तनाचे कार्यक्रम असे हजारो लोक कीर्तनकारांची कीर्तन या मंदिरामध्ये झालेली आहेत। आणि मलाही असं वाटलं की आपणही कीर्तन करावं। आणि मग हळूहळू मी पण कुठं शिकायला गेलो नाही, काय नाही, पण ऐकून कीर्तन एक नंबर असं करायला शिकलो या ठिकाणी। पहिलं कीर्तन कुठे झालं? पहिलं इथंच आमचं या मंदिरामध्ये सुरुवातीला कीर्तन झालं। अभंग काय कुठला? अभंग हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंदी तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान। महाराज एक सांगा, पहिला कीर्तन म्हटलं का थोडस म्हणजे बऱ्याच वेळा मी प्रश्न विचारतो की गडबड होते, टेन्शन येतं, आणि ऐकणारे मसवड मधलेच होते, कारण पहिलेच कीर्तन तुमच्या विठ्ठल मंदिरात होता। कसा तो प्रसंग आहे तो? आता मी मुळातच शिक्षक असल्यामुळं लोकांना
शिकवणं मुलांना आणि सभेमध्ये भाषण करणं हा मला आवडता छंद माझा असल्यामुळं मला कीर्तनामध्ये लोकांना म्हणजे कीर्तन सांगायला काय म्हणजे फारशी अडचण आली नाही. कारण का मूळ पेशा शिक्षक असल्यामुळं मला ते आपोआपच साध्य झालं. तिथं मुलं असतात आणि इथं मोठी असू द्या ना म्हणजे हजारो जरी लोक असले आपल्या समोर तरी आपल्याला त्या भाषणामध्ये हे आपण शाळेमध्ये कार्यक्रमामध्ये सांगत होतो. त्यामुळे इथं कीर्तनात मला तशी काय फारशी अडचण जाणवली नाही. कीर्तन ज्यावेळेला पहिलं झालं त्या लोकांनी काय तुमच्या सवंगड्यांनी काय सांगितलं? हा, आता कीर्तन पहिलं झालं त्यावेळेला बऱ्याच लोकांच्या शुभेच्छा आल्या की एक नंबर कीर्तन. म्हणजे कीर्तन लोकांना जसं पाहिजे तसं त्यातनं मार्गदर्शन आणि लोकांना सुद्धा ते हावभाव सगळं म्हणजे लोकांना बरं वाटलं आणि लोकांनी म्हणजे जवळच्या लोकांनीच प्रतिसाद दिला की आता गुरुजी तुम्ही कीर्तन करायला काही हरकत नाही. आणि मग तिथनं माझ्या कीर्तनाला सुरुवात झाली आणि हळूहळू मग अनेक गावोगावी ज्या वेळेला सप्ते असतात त्या ठिकाणी किंवा वर्षश्राद्ध असेल त्या ठिकाणी अशी अनेक हजारो कीर्तन आतापर्यंत आपली झालेली. अरे वा. पहिलं प्रवचन कुठे झालं तुमचं? पहिलं प्रवचन इथंच झालं. म्हणजे आपलं ज्या मंदिरात आता या मंदिरात आपण ज्या बसलोय त्या मंदिरामध्ये आपण जवळजवळ 20 वर्षे इथं अखंड हरिनाम सप्ताह घेत आलो आहे. सुरुवातीला मी प्रवचनच केलं आणि प्रवचन लोकांना इतकं आवडलं की लोकच म्हणायला लागली की आता तुम्ही कीर्तन सुद्धा केलं पाहिजे. आणि मग हळूहळू कीर्तनाची मला आवड निर्माण झाली आणि मग कीर्तन आपण एक नंबर अगदी विनोदी म्हणजे लोकांना जसं पाहिजे त्या पद्धतीनं अतिशय सुंदर असं कीर्तन आपण सुरू केले. तुमच्या मसवडकरांना तुमच्या लोकांना एक आनंद झाला आपल्याला आपल्या गावचा कीर्तनकार पहिला कीर्तनकार या मसवड मधला मी पहिला आणि हक्काचा मिळाला. आणि सर्वात महत्वाचं की आपण कीर्तन कुठे म्हणजे इथं गावात असू द्या किंवा बाहेर कुठे असू द्या कीर्तनाचं मानधन 1 रुपया सुद्धा आपण कधी घेत नाही. विनामूल्य सेवा. उलट त्यांनाच काय पाहिजे असलं माहिती म्हणजे देणगी स्वरूपात तरी आपण देत असतो. पण आतापर्यंत आपण कीर्तनाची म्हणून मोबदला कधी घेतला नाही. माऊली एक सांगा, खर तर तुम्ही शिक्षक नोकरी करत आहात, रिटायर आता झालेला आहे. शिक्षक नोकरी करत असताना कीर्तन प्रवचन सांगावं लागतं आणि मेळ अभ्यासाचा घालावा लागतो. माहितीये तुम्हाला दोन्हीकडे अभ्यास असला तर अभ्यासाचा कसं नियोजन करत होता तुम्ही त्यावेळी? आता अभ्यासाचं कसं आहे आपल्याला सुरुवातीपासून कीर्तनाचा म्हणजे छंद आणि मग अनेक कीर्तनकाराची आपण कीर्तनं ऐकली अगोदर. आपल्याला कीर्तन आता गाडी चालवायची आहे तर दुसरा कसा चालवतोय हे आधी आपण बघत असतो आणि मग आपल्याला आपण चालवायला शिकत असतो. त्या पद्धतीनं आपण दुसरा कसा कीर्तनकार कीर्तन करतो त्याचं सगळं बघून आपण हे कीर्तन करायला शिकलो. आणि अभ्यासाचं नियोजन अभ्यास कसा आहे त्यांचं ऐकून किंवा आपलं काही कीर्तनाची पुस्तकं वगैरे असतात त्यातनं काही मार्गदर्शन घेऊन असं आपण ते अभंग प्रत्येक वेगवेगळ्या अभंगावरती आपलं वेगवेगळं असं चिंतन मन करून आपण ते कीर्तन अतिशय चांगल्या पद्धतीचं करतो. आता एक सांगा महाराज, शिक्षक म्हणून जे काही ज्ञान आहे तुमच्याकडे ते ज्ञान इकडे कीर्तन प्रवचन सांगताना उपयोगी पडतं का? आता विद्यार्थी असतात बरोबर आहे. शाळेमध्ये सुद्धा आम्हाला विद्यार्थ्यांना म्हणजे हे ठेवण्यासाठी अनेक लहान छोट्या मोठ्या गोष्टी सांगाव्या लागतात शिकवत असताना. कारण त्यांचं लक्ष आपल्याकडं आलं पाहिजे त्यासाठी अधूनमधून एखादी गोष्ट सांगावी लागते. या गोष्टीचा फायदा मला इकडे कीर्तनात झाला की माणसं चुळबुळ करायला लागली की त्यांना एखादी मधनं त्या अभंगाला धरून अनेक छोट्या मोठ्या गोष्टी कथा त्यात सांगावे लागतात. मग ती बरोबर विद्यार्थ्यासारखे ही लोक हे होतात. महाराज एक सांगा, खर तर कीर्तन आणि म्हटलं की स्वर येतो बऱ्याच वेळेला तेच बेस असतो महत्वाचा. बरोबर आहे. तर तुम्ही तो कसा स्वर मिळवला? आता कीर्तनामध्ये गायनाला अतिशय महत्व आहे. पण आपण भजनामध्ये आमच्या मंदिरामध्ये दर एकादशीला भजन असतं आणि सुरुवातीला भजनामध्ये दुसऱ्यांची भजनं ऐकून आपण कसं भजन म्हणायला शिकलो आणि त्याचा फायदा मला कीर्तनामध्ये स्वरासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने झाला. एक सांगा, म्हणजे हा सर्वच खरं मी सर्वांनाच प्रश्न विचारतो की कीर्तन आणि प्रवचन तुमच्या दृष्टीने कुठला अवघड आहे ह्याच्यात? आता तसं प्रवचन अवघड आहे. प्रवचन कसं आहे एकदा सुरू झाले की मध्ये आधी थांबायचं नाही बरोबर 1 तास. पण कीर्तनात कसं आहे आपणाला मध्ये आधी थोडस विसावा मिळतो. दुसरे जण गायक चाल म्हणायला लागले तर आपल्याला थोडस त्यात हे मिळतो.
आणि त्यामुळे कीर्तन करायला अतिशय सोपं. सोपं जातं. आणि इकडे कसं आपण स्वतः असतो प्रवचन, हा, त्याच्यामुळे जे काय आहे ते ते सगळं आपणाला म्हणावं आपल्याला लागतं, म्हणावं. सांगावं लागतं. माऊली एक सांगा, खरं तर तुम्ही आता मग सांगितलं की माघवारी तुम्ही हम्म. मसवड ते पंढरपूर अशी चालू केली. हा, जे चालू केलेलं आहे, काय विचार होता तो सुरू करताना काय? आता कसं आहे, गाव आमचं मसवड हे शहर मोठं आहे आणि या गावातून कुठलीच दिंडी नव्हती. आता अनेक खेड्यापाड्यातनं आपण पाहतो बरोबर आहे. प्रत्येक गावची दिंडी पंढरपूरला आहे, हा. पण एवढं मोठं शहर असून या गावातून पंढरपूरला जाणारी माणसं एसटीने जाणारी भरपूर, हा. पण पायी चालत जात नव्हती. बरं. म्हणून आम्ही सुरुवातीला माघवारीला येथून पहिली दिंडी सुरू केली हा. आणि मग लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्यांदा 150-200 लोक आली, बरं वाढत वाढत आज जवळजवळ 500 लोकांची दिंडी हे मसवड ते पंढरपूर पायी चालत आम्ही सुरू किती केली. दिवसाचा असतो तो हे प्रवास? 5 दिवसाचा प्रवास आहे. कीर्तन कसं असतं ते? आता इथून गावाला प्रदर्शना मारून की पहिला दिवस आम्ही इथं दुर्देवाला पहिला मुक्काम असतो आमचा. बरं. तिथून पुढं कुसमोडला दुसरा मुक्काम, तिसरा तांदूळवाडीला, चौथा उपरीमध्ये आणि 5वा पंढरपूरमध्ये. अशी पायी चालत आम्ही जात असतो. काय लोकांची प्रतिक्रिया त्यावेळेला ते? लोकांना अतिशय आनंद आहे. कसं आहे, किंवा एखाद्याने विचारलं की महाराज ह्याच्यातनं काय मिळते इतक्या 4 दिवस? लोकांना ह्यातनं कसं आहे, जो मानसिक आनंद आहे तो घरात बसून मिळत नाही, त्याला प्रत्यक्षात दिंडीमध्ये जावं लागतं. आता माऊलीच्या दिंडीमध्ये आपण जातो, त्याचा जो अनुभव आहे, त्याचा जो आनंद आहे तो गगनात मावेन असा हा आनंद आहे. तोच आनंद आपण सर्वांना मिळून मिसळून आपण भजन गात, अभंगात, गवळणी गात अशा आपण विठ्ठल नामाचा जयघोष करत पंढरपूरला जात असतो आणि याचा आनंद हा सर्वांना मिळत असतो. बरोबर आहे की महाराज, खरं तर हा शेवटचाच प्रश्न आहे तुमच्यासाठी. खरं तर आता रिटायर लोक असतील, वयोवृद्ध लोक आहेत किंवा तरुणाई पण काय कळत मिसळत आहे, सहज ह्या लोकांना काय कीर्तनाच्या माध्यमातून सांगतात किंवा आताच्या मुलाखतीतून? आता कीर्तनामध्ये लोकांना आपण कसं आहे, थोड्या वेळ आपल्या समोर बसलेलीच आहेत. हा, एक व्यसनाधीन जे माणसं व्यसन करतात त्या व्यसनमुक्त त्याला करण्यासाठी कीर्तनातून आपण उद्बोधन करत असतो आणि त्याचा फायदा लोकांना मिळत असतो. संसारामध्ये आता आपण अनेक सगळे लोक संसार करतो, पण संसारामध्ये काय आहे, सुख आहे का? सुख नाही. मग लोकांना सुख कुठं आहे हे सांगण्यासाठी कीर्तनातून आपण या कीर्तनामध्ये या, वारीमध्ये या, पंढरपूरला चला, यातून तुम्हाला आनंद मिळणार आहे, सुख मिळणार आहे. रिटायर सर्व्हिसमध्ये असताना लोकांना वेळ मिळत नाही, कारण त्याची नोकरी सकाळी गेला की संध्याकाळी घरी आले की त्याला वेळच नसतो. पण रिटायर झाल्यानंतर वेळ मोकळा असतो. आता त्याला पुन्हा काय करावं ह्या वेळेचं हा म्हणजे प्रश्न पडलेला असतो. मग त्यांना आम्ही बाबा इथं आमच्याकडं विठ्ठल मंदिरामध्ये दररोज संध्याकाळी 7 ते 8 हरिपाठ असतो. मग बाबा तुम्ही घरी जे बसता तिथं हरिपाठाला या. आज जवळजवळ 50 लोक हरिपाठाला इथं लोक येतात आणि मग टाळ्या वाजवतात. आपण सारख्या जरी टाळ्या वाजवल्या, विठ्ठल विठ्ठल नाम केलं तर आपल्याला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अटॅक सुद्धा येऊ शकत नाही. यातनं आपल्याला मुक्ती मिळते किंवा पॅरालिसिस हा सुद्धा आपल्याला येऊ शकत नाही, कारण आपल्या टाळ्या वाजवण्यामुळं किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणण्यामुळं एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि ती आपल्याला भविष्यामध्ये उपयोगी पडते. हरिपाठ असल्यामुळे नाचणं आहे, हा सगळ्या गोष्टी हरिपाठातून आपल्याला सगळा व्यायाम आणि मनाची म्हणजे समृद्धी आणि शारीरिक अशा दोन्ही गोष्टी यातून मिळू शकतात. त्यामुळं खरं तर लोकांनी इकडं काय हरकत नाही हरिपाठासारख्या कार्यक्रम, म्हणजे जे तुम्ही सकाळीच चालता त्यापेक्षा इथं जर आलं तर सगळ्याच प्रकारचं आणि आनंदाने उड्या मारतात लोक. म्हातारी माणसं सुद्धा लाजत नाहीत, आता मी कसा नाचू असं सुद्धा म्हणत नाहीत. उलट एकमेकाचं बघून जास्ती उड्या मारण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्याचा जे आनंद आहे ते आनंद घरी बसून मिळत नाही. हो, फार मोठ्या संकल्पना आहे. धन्यवाद महाराज. खरं तर मंदेश भूषणच्या विविध प्रश्नाला तुम्ही उत्तरं दिलेली आहेत. खरं तर जे रिटायर लोक झालेले आहेत त्यांनाही खरं तर तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून म्हणा किंवा मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही चांगला सल्ला दिलेला आहे. पुन्हा एकदा तुम्हाला मंदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण हरी राम. पुन्हा एकदा आपण महाराजांच्या कीर्तनात आलेलो आहोत. आपण ऐकूया महाराजांचं कीर्तन. असं जर म्हणलं तर तिला